आयुष्यातील काही स्वार्थी नाते. एक, कोणत्याही व्यक्तीबद्दल मत बनवण्यापूर्वी त्याच्याबरोबर एकदा नक्की बोलून पहा, कारण दुसऱ्यांनी सांगितलेली गोष्ट बऱ्याचदा अफवा असते. दोन, कोणाचंही मन दुखावणं समुद्रामध्ये फेकलेल्या एका दगडासारखे आहे. तो दगड समुद्रामध्ये किती खोल जाईल याचा अंदाज लावणे अवघड आहे. तीन, नातेवाईक तुम्हाला म्हणतात आयुष्यामध्ये खूप प्रगती करा, पण मनात विचार आला की नातेवाईक तुमची प्रगती सहन करू शकतील का? चार, जीवनामध्ये खऱ्या यशासाठी कोणतीही लिफ्ट नसते, तुम्हाला पायऱ्या चढूनच जावं लागतं. पाच, सगळ्यांना खुश ठेवण्याची क्षमता तुमच्यामध्ये नसेल, पण कोणाला दुःख देणार नाही हे तर तुमच्या हातात आहे. सहा, खऱ्या माणसाचं व्यक्तिमत्व पिठासारखं असतं. जेव्हा तो बरोबर असतो त्यावेळी कोणाचेही त्याच्याकडे लक्ष नसते, आणि जेव्हा तो बरोबर नसतो तेव्हा सगळ्याच गोष्टींची चव बिघडून जाते. सात, जीवनात या गोष्टीला महत्त्व नाही की तुम्ही आयुष्यामध्ये सफल आहात की नाही, तर महत्त्व या गोष्टीला आहे की तुमच्यामध्ये जेवढे टॅलेंट आहे तेवढे तुम्ही सफल आहात का? आठ, कोणत्याही व्यक्तीने दिलेला धोका तर आपण विसरून जातो, पण त्या माणसाला कधी विसरू शकत नाही ज्याने धोका दिला. नऊ, आधार माणसाला आळशी बनवतो आणि अपेक्षा माणसाला कमजोर बनवतात. म्हणून स्वतःची ताकद ओळखून त्याच्यावर जगायला शिका. तुम्हीच तुमचे चांगले मित्र होऊ शकता. 10, कोणत्याही गोष्टी पटकन स्वतः समजून घेतल्या तर प्रश्नच नाही, पण त्याच गोष्टी आयुष्याने शिकवल्या तर रडायची वेळ येते. 11, बुद्धिमान माणूस स्वतः आणि देवाच्या शिवाय कोणावरही अवलंबून राहत नाही. 12, बरं झालं श्रीराम वानर सेना घेऊन लंकेला गेले होते. त्यांनी जर माणसांना नेलं असतं तर लंकेतील सोनं पाहून अर्धी लोक तर रावणाच्या पक्षामध्ये गेली असती. 13, नात्यांना प्रत्येक वेळी वाचवण्याचा ठेका फक्त तुम्हीच घेतलेला नाही, समोरच्या व्यक्तीला सुद्धा नातं टिकवण्याची काळजी असेल तर कदर त्यांनी सुद्धा केली पाहिजे. 14, तुम्हाला कोणासमोरही तुम्ही चांगले असल्याचा पुरावा द्यायची गरज नाही, तुम्ही त्यांच्यासाठी अनमोल आहात जे तुम्हाला समजून घेतात. 15, जे सोडून गेले त्यांना आठवत बसू नका, आणि जे नजरेतून उतरले त्यांना परत नजरेत उठवण्यासाठी वेळ वाया घालवू नका. 16, ज्याची इच्छा केली ती गोष्ट मिळणे म्हणजे सफलता आहे, आणि जी गोष्ट मिळाली त्यात समाधानी राहणे ही प्रसन्नता आहे. 17, आयुष्यामध्ये काही लोक जवळ येतील तर काही दूर जातील. खूप कमी लोक अशी असतील जी स्वार्थाशिवाय तुमच्याबरोबर नातं निभावतील. 18, बोललेले शब्द, गेलेला वेळ आणि तुटलेला भरोसा कधीही परत येत नाही. 19, कोणतीही व्यक्ती फक्त एकाच गोष्टीमुळे एकटी पडते, जेव्हा त्याचे स्वतःचे लोक त्याला साथ देणे सोडून देतात. 20, ज्यांच्याजवळ आपले लोक असतात ते त्यांच्याबरोबर भांडण करत असतात, पण ज्यांच्याजवळ आपले लोक नसतात ते त्यांना भेटण्यासाठी तळमळतात. 21, जसजसे कलियुग येईल तसतसे माणूस जास्तीत जास्त स्वार्थी होत जाईल. गरजेच्या वेळी तुमचे पाय पकडेल आणि गरज संपली की तुम्हाला ओळखायला नकार देईल. 22, देव आपल्याला कधी शिक्षा करत नाही, आपली कर्मच आपल्याला शिक्षा देतात, त्यामुळे कर्म नेहमी विचार करून केले पाहिजे. 23, गेलेला वेळ चांगला किंवा वाईट कसाही असू द्या, तो तुमचा भूतकाळ होता, लक्ष तुमच्या येणाऱ्या वेळेवर द्या. 24, तुम्ही स्वतःला कामामध्ये इतके व्यस्त करा की काळजी करायला वेळच मिळाला नाही पाहिजे. 25, स्वतःला इतकं बदला की लोक बेचैन झाले पाहिजे तुम्हाला पहिल्यासारखं पाहण्यासाठी. 26, लोकांना बदलताना पाहून तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, जे बदलले आहेत त्यांच्या आयुष्यापासून दूर जा. 27, वेळेनुसार स्वतःला बदला किंवा वेळच बदला. अडचणींना दोष देऊ नका, प्रत्येक परिस्थितीमध्ये चालायला शिका. 28,
माणसाची जिद्दच अशी असते की ती त्याला मोठं बनवते आणि बिघडवते सुद्धा. 29. इज्जतदार लोकच दुसऱ्यांना इज्जत देतात. ज्यांना स्वतःलाच काही इज्जत नाही ते लोक दुसऱ्यांना काय इज्जत देणार. 30. जर आपल्या लोकांनी तुमची साथ सोडली असेल तर समजून घ्या की त्यांचं तुमच्याकडे असलेलं काम आता झालं आहे. 31. जे मनाने चांगले असतात, स्वार्थी लोक त्यांचा खूप फायदा घेतात. 32. त्रास या गोष्टीचा होत नाही की नशिबाने धोका दिला. त्रास तर या गोष्टीचा होतो की ज्यांच्यावर विश्वास ठेवला धोका त्यांनी दिला. 33. आयुष्यात कधीच अशा व्यक्तीला त्रास देऊ नका ज्याच्याकडे देवाला सांगण्याशिवाय दुसरं कोणीही नाही, कारण जेव्हा देव त्याच्यासाठी उभा राहील त्यावेळी तुमचे वाईट दिवस चालू होतील. 34. सत्य जोपर्यंत चप्पल घालतं तोपर्यंत खोटं गावभर फिरून येतं. 35. जर तुम्हाला कोणाचा स्वभाव पाहायचा असेल तर त्याला सन्मान द्या. कोणामधील गुण पाहायचे असतील तर त्याच्याबरोबर वेळ घालवा. कोणत्याही व्यक्तीची नियत पाहायची असेल तर त्याला कर्ज देऊन पहा आणि त्याची सवय पाहायची असेल तर त्याला मोकळीक देऊन पहा. 36. तुमची दुःख तुमचीच राहतात. तुम्ही कितीही कोणाला सांगितले तरीही. 37. तुम्हाला आयुष्य मिळालं आहे तर काहीतरी ध्येय ठेवा. फक्त श्वास घेत वेळ वाया घालवणे आयुष्य नसते. 38. ज्या लोकांनी तुम्हाला आपलं मानून सोडून दिलं त्या लोकांचे नेहमी आभार माना, कारण त्या लोकांमुळेच तुमच्या लक्षात येईल की आपली वाटणारी प्रत्येक गोष्ट आपली नसते. 39. माणूस नेहमी अडचणींच्या काळातच शिकतो. आनंदामध्ये तर तो आधी मिळालेला धडा विसरून जातो. 40. नेहमी लक्षात ठेवा, चुकीला माफी मिळू शकते पण जाणून बुजून कोणालाही त्रास देण्याची माफी मिळू शकत नाही. 41. फक्त जिंकणाराच माणूस नाही तर कुठे हरायचं आहे हे माहीत असलेला माणूस विजेताच असतो. 42. स्वतःला मौल्यवान समजून जगायला शिका, कारण या दुनियेमध्ये देवाने कोणालाही फालतू म्हणून जन्माला घातलेले नाही. 43. दुश्मन तेव्हा सफल होतात जेव्हा त्यांच्या मागे आपल्याच कोणाचा तरी हात असतो. 44. हे जग फक्त आनंदामध्येच तुमची साथ देतं, म्हणून तुमचे अश्रू आणि दुःख नेहमी लपवून ठेवा. हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये आणि आयुष्यामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.